नमस्कार. पंचममण्डलं चतुर्थः पाठः भगवदद्वितीयं प्रहसन भाषाभ्यासः। द्वितीयः प्रश्नः उचितं कारणं चित्वा वाक्यं पुनर्लिखत। प्रथमं वाक्यं शाण्डिल्यः परिव्राजकस्य भाण्डभारगर्दभः संवृत्तः यतः सः भिक्षायुद्धः। यमदूतः उद्यानं प्रविशति यतः सः यमेन वसन्तसेनायाः प्राणान् हर्तुं प्रेषितः। तृतीयं वाक्यं परिव्राजकः गणिकायाः शरीरे स्वप्राणान् स्थापयति यतः सः स्वयोगसामर्थ्यं दर्शयितुम् इच्छति। चतुर्थं वाक्यं यमदूतः गणिकायाः प्राणान् परिव्राजकशरीरे स्थापयति यतः गणिका तु उत्थिता किन्तु परिव्राजकः मृतः। तृतीयः प्रश्नः उचितं वाक्यांशं चित्वा वाक्यं पुनर्लिखत। प्रथमं वाक्यं यमदूतः गणिकायाः प्राणहरणार्थम् अशोककोटरे सर्पः भूत्वा तिष्ठति। द्वितीयं वाक्यं योगसामर्थ्यात् परिव्राजकः स्वप्राणान् अज्जुकायाः शरीरे स्थापयति। तृतीयं वाक्यं यमदूतः गणिकायाः प्राणान् परिव्राजकस्य शरीरे स्थापयति। चतुर्थः प्रश्नः उचितं शब्दं चित्वा चतुष्कोणं पूरयत। शाण्डिल्यस्य बुभुक्षायाः कारणम् अशननाशः। या प्रश्नाचं उत्तर प्रथमा विभक्तीत लिहायचं आहे। दुसरं वाक्य द्वितीयं वाक्यं अज्जुकायाः चित्तचौरः रामीलकः। तृतीयं वाक्यं कालसर्पस्य निर्गमनस्थानम् अशोककोटरः। पंचमः प्रश्नः पूर्णवाक्येन उत्तरं लिखत। अध्ययनेन किं भवति? अध्ययनेन अष्टसिद्धयः लभ्यन्ते। किंवा प्रश्नातला भवति हा शब्द जर आपल्याला उत्तरात हवा असेल तर अध्ययनेन अष्टसिद्धिलाभः भवति असं उत्तर लिहिता येईल। दोन्ही उत्तर बरोबर आहेत। द्वितीयः प्रश्नः गणिकायाः चित्तचौरः कः? गणिकायाः चित्तचौरः रामीलकः। तृतीयः प्रश्नः यमदूतः यमेन किमर्थं प्रेषितः? यमदूतः यमेन गणिकायाः वसन्तसेनायाः प्राणान् हर्तुं यमेन प्रेषितः। आता दिलेल्या पॅसेजमध्ये क्षीणायुषां प्राणिनां प्राणान् हर्तुं यमेन प्रेषितः हे वाक्य सुद्धा आहे आणि हे वाक्य सुद्धा दिलेल्या प्रश्नाचं खरं म्हणजे योग्य उत्तर आहे। खरं म्हणजे या उत्तराला सुद्धा गुण मिळायला हवे। प्रस्तुत संदर्भात वसंतसेना या गणिकेचे प्राण घेऊन जाण्यासाठी यमदूताला यमाने पाठवलेलं आहे। त्यामुळे ते उत्तर लिहिलं तर अधिक चांगले। चतुर्थः प्रश्नः कैः शोकः न करणीयः? संन्यासिभिः शोकः न करणीयः। आता इथे दिलेल्या वाक्यामध्ये अस्माभिः संन्यासिभिः असे शब्द आहेत। म्हणजे परिव्राजक हे वाक्य म्हणत असल्यामुळे परिव्राजकैः संन्यासिभिः शोकः न करणीयः असं उत्तर लिहिलं तर अधिक चांगले। पंचमः प्रश्नः यमदूतः गणिकायाः प्राणान् कुत्र स्थापयति?
यमदूतः गणिकायाः प्राणान् परिव्राजकस्य शरीरे स्थापयति. किंवा दिलेल्या पॅसेजनुसार परिव्राजक शरीरे असा समास करून दिला तरी ते उत्तर बरोबर आहे. षष्ठः प्रश्नः वाक्यं पुनर्लिखित्वा सत्यम् उत असत्यम् इति लिखत. प्रथमं वाक्यम् अहो रमणीयं खलु इदम् उद्यानम्. सत्यम्. द्वितीयं वाक्यम् अध्ययनेन 18 सिद्धयः लभ्यन्ते. असत्यम्. तृतीयम् अस्माभिः सन्न्यासिभिः शोकः करणीयः. असत्यम्. चतुर्थं वाक्यम् अज्जुका न अज्जुका इव आचरति. सत्यम्. सप्तमः प्रश्नः रेखाङ्कितं पदम् आधृत्य प्रश्ननिर्माणं कुरुत. प्रथमं वाक्यं तस्मात् अध्ययनार्थम् इदम् उद्यानं प्रविशावः. तस्मात् किमर्थम् इदम् उद्यानं प्रविशावः. द्वितीयं वाक्यम् अध्ययनेन 8 लभ्यन्ते. केन 8 लभ्यन्ते. तृतीयं वाक्यं स्वरः अस्याः अतिमधुरः. स्वरः अस्याः कीदृशः. चतुर्थं वाक्यम् अज्जुका प्राणान् परित्यजति. अज्जुका कान् परित्यजति. या वाक्यामध्ये प्राणान् हा शब्द उत्तर म्हणून अपेक्षित आहे. तो द्वितीय बहुवचनात आहे, पुल्लिंगी द्वितीय बहुवचनात आहे आणि म्हणून किम सर्वनामाचे पुल्लिंगी द्वितीय बहुवचन म्हणजे कान हे उत्तर योग्य आहे. परंतु व्यवहारात आपण विचारताना अज्जुका किम परित्यजती असा प्रश्न विचारणं बरोबर आहे. व्यवहारात ते योग्य आहे आणि म्हणून इथे जर कोणी अज्जुका किम परित्यजती असा प्रश्न विचारला तरी तो खरं म्हणजे व्याकरणदृष्ट्या व्यवहारदृष्ट्या योग्य आहे. आठवा प्रश्न सर्वनामस्थाने नाम अथवा नामस्थाने सर्वनाम प्रयुज्य वाक्यं पुनर्लिखत. प्रथमं वाक्यं क्षुधा मां बाधते. क्षुधा शाण्डिल्यं बाधते. द्वितीया एकवचन. द्वितीयं वाक्यम् अध्ययनेन 8 लभ्यन्ते. नंतर दंड हवा आहे. अनेन 8 लभ्यन्ते. तृतीया एकवचनम्. तृतीयं वाक्यं केन दष्टा अस्मि. सर्पेण दष्टा अस्मि. तृतीया एकवचनम्. रुरश कवर्ग पवर्ग यवः असताना पुढे असताना र या रुरश यांच्यामुळे पुढे येणाऱ्या नचा न होतो असा नियम आहे. म्हणून इथे सर्पेण असं रूप होईल. सर्पेण दष्टा अस्मि असं या वाक्याचं उत्तर तयार होईल. चतुर्थं वाक्यं सन्न्यासिभिः न शोकः करणीयः. तैः न शोकः करणीयः. पंचमं वाक्यं मम योग सामर्थ्यं निष्फलं. परिव्राजकस्य योग सामर्थ्यं निष्फलम्. चौथ्या वाक्यामध्ये सन्न्यासिभिः हे तृतीयचं बहुवचन होतं, पुल्लिंगी तृतीया बहुवचन, म्हणून तत् सर्वनामाचं पुल्लिंगी तृतीया बहुवचन तैही असं उत्तर आपण लिहिलं. पाचव्या वाक्यामध्ये मम ही षष्ठी एकवचन असल्यामुळे परिव्राजकस्य षष्ठी एकवचनम्. षष्ठं वाक्यं गणिका माम् आह्वयति. गणिका शाण्डिल्यम् एव आह्वयति.
द्वितीया एकवचन। सप्तमं वाक्यं गणिकायाः प्राणान् परिव्राजक शरीरे स्थापयामि। गणिकायाः प्राणान् कस्मिन् स्थापयामि? इथे सप्तमीचं एकवचन आहे। आठवं वाक्य त्वां द्रष्टुम् उत्सुका अहं रामिलकं द्रष्टुम् उत्सुका अहं द्वितीया एकवचनम्। नववं वाक्य उद्याने रामिलकम् अन्विष्यावः। उद्याने एतम् अन्विष्यावः। एतत् सर्वनाम एतम् हे द्वितीया एकवचन। दशमं वाक्यम् आचार्यः न आचार्यवत् आचरति। सः न आचार्यवत् आचरति। तत्सर्वनाम पुल्लिंगी प्रथमा एकवचन। सः हे उत्तर मिळाले। नवमः प्रश्नः विशेषाणां मेलनं कुरुत। आता यामध्ये अ आणि आ असे दोन स्तंभ असतात। अ स्तंभ जसाच्या तसा लिहून घ्यायचा। आ स्तंभामध्ये क्रमाक्रमाने एकेका शब्दाला जे शब्द उत्तराचे योग्य आहेत ते लावून घ्यायचे, ते लिहून घ्यायचे एकाखाली एक। जो निरुपयोगी शब्द असेल तो लिहायचाच नाही, तो सोडून द्यायचा। प्रथमम् एकमात्रः शिष्यः, द्वितीयम् अतिमधुरः स्वरः, तृतीयं क्षीणायुषां प्राणिनां, चतुर्थं जीर्णानि वासांसि, पंचमं प्राणवल्लभः रामिलकः। दशमः प्रश्नः संधितालिकां पूरयत। प्रथमम् इत्थम् इत्थमेव, इत्थम् अधिकम् एव, निष्फलम् अधिकम् इति, निष्फलमिति, मी पहिला। एकादशतमः प्रश्नः पृथक्करणं कुरुत। क्रमेण योजयित्वा वाक्यानि पुनर्लिखत। आता इथे जी घटना पहिली घडली आहे, आधी घडली आहे, तिला एक आकडा लिहायचा आणि ती घटना लिहायची। इथे त्यांनी दिलेले आकडे आहेत, तो आकडा लिहायचं खरं म्हणजे कारण नाही, पण समजा तुम्ही लिहिलात तरी हरकत नाही, पण क्रम असा असला पाहिजे की अगोदर जे झालं ते तुम्ही वाक्य सुरुवातीला वरच्या बाजूला लिहिताय आणि नंतर जे झालं ती वाक्य खाली 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 क्रमाने लिहित आहात। अशा पद्धतीने हे उत्तर लिहायचं। म्हणून आता वाक्यांचा क्रम असा येईल। परिव्राजकस्य शाण्डिल्यस्य च उद्यान प्रवेशः, परिव्राजकस्य योगचिंतन विषये आदेशः, वसंतसेनायाः उद्यानागमनम्, आणि त्यानंतर गणिकादर्शनेन शाण्डिल्यस्य आनंदः। या प्रकारे या घटनांचा क्रम आपल्याला दिसतोय। ब यमादेशेन यमदूतस्य उद्यान प्रवेशः, यमदूतस्य सर्परूपधारणं, सर्पदंशेन गणिकायाः मृत्युः, गणिका मृत्युकारणात् शाण्डिल्यस्य शोकः, असा हा क्रम मिळतो। क गणिकायाः मृत्युः, परिव्राजकस्य गणिका देह प्रवेशः, गणिकायाः पुनरुज्जीवनं, गणिकायाः आचार्यवत् भाषणम्।